नमस्कार मित्रांनो, मी संतोष शिंदे बजाज प्रवासीच्या एका नवीन माहितीपूर्ण प्रवासात तुमचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आज परत एक नवीन प्रवास आणि लेट नाईटवालाच प्रवास करणार आहोत। तर याची माहिती आपल्याला वेळोवेळी मी देत जाईल, म्हणजे व्हिडिओ जसजसा पुढे सरकत जाईल तशी मिळेलच तुम्हाला। परंतु आता आपण भायखळा स्थानकात आहोत, पाहू शकता आपण आता भायखळा स्थानकात आहोत व इथून आता आपण सर्वप्रथम मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जाणार आहोत आणि तिथून आजचा आपला जो प्रवास होणार आहे, जो लेट नाईट प्रवास होणार आहे, तो 12:12 कर्जत या लोकलने होणार आहे, धीम्या लोकलने। शेवटपर्यंत प्रवास होणार आहे आपला मुंबई ते कर्जतपर्यंत। आपण या अगोदर देखील कर्जतचा प्रवास आपण केलेला आहे व्हिडिओ, परंतु तो 11:18 जी खोपोली लोकल जाते त्या लोकलचा आपण केलेला आहे व्हिडिओ। तर आज आपण ह्या स्लो लोकलचं करणार आहोत आणि कर्जतपर्यंत जाणार आहोत। तर बघूया ही लोकल किती वाजता निघते आणि किती वाजता पोहोचते ते सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओत मिळणार आहे। आणखी बरंच काही असणार आहे या व्हिडिओत, तर व्हिडिओला शेवटपर्यंत अवश्य पहा व नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब अवश्य करा। चला, लोकल आली, आता आपण मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जाऊया। मित्रांनो, आजच्या प्रवासाची खासियत अशी की आपण जे लोकलने प्रवास करणार आहोत, ज्या लोकलने 12:12 कर्जत लोकलने, ही मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणारी शेवटची लोकल असणार आहे। म्हणजे माझ्या मते तरी ती शेवटची लोकल आहे मुंबईहून सुटणारी। परंतु कर्जत आणि कल्याणच्या दिशेने जाणारी तर शेवटची नक्कीच आहे। म्हणजे आता तिच्या मागून लोकल असेल की नाही माहीत नाही, आपण तिथे स्टेशनला गेल्यावर समजेलच, परंतु ही शेवटची लोकल असणार आहे। आणि ही लोकल कर्जतला पोहोचेपर्यंत कर्जतहून मुंबईच्या दिशेने पहिली लोकल ऑलरेडी एकतर रवाना झालेली असेल किंवा नुकतीच रवाना होत असेल, असं असणार आहे। कारण ही जी आपल्या गाडीची जी वेळ आहे 12:12 तर सर्च केल्यानंतर एक साधारण 2 तास 20 ते 25 मिनटं असा टायमिंग दाखवतो गाडीचा स्लो लोकलचा कर्जतला पोहोचण्याचा। म्हणजे 12:12 जरी धरलं तर एक साधारण 2:30 ते 2:35 मध्यरात्री अशी वेळ होणार आहे। आणि कर्जतहून मुंबईकरता पहिली लोकल ही 2:33 पहिली लोकल आहे मुंबईकडे येणारी, आणि ती लोकल देखील मुंबईकडे येणारी म्हणजे कर्जत कल्याण मार्गे मुंबईकडे येणारी पहिली लोकल असणार आहे। तर त्यासाठी देखील हा प्रवास आपला विशेष होणार आहे। तर शेवटपर्यंत अजून एक मित्रांनो, आजचा प्रवास हा आपला काही हॉन्टेड नसणार आहे, कारण जरी आपण शेवटच्या लोकलने प्रवास करत असलो तरी कर्जतच्या दिशेने भरपूर पब्लिक असतं। तर आणि त्या दिवशीसारखंच आपण प्रवास करणार आहोत, म्हणजे कल्याणच्या पुढे मी सर्व स्थानकं दाखवण्याचा प्रयत्न करणार आणि त्याच्यात तुम्हाला कळेलच। म्हणजे जसं आपण कसाराकडे प्रवास केलेला तेव्हा एकदम कोसाड स्टेशन होती जशी टिटवाळ्याच्या पुढे, तर तशी नसणार आहे ती, कारण इथे वर्दळ असते कर्जतच्या दिशेला तरी। तर त्यामुळे हा हॉन्टेड नसणार एवढं तर नक्की। मित्रांनो, मागील जो आपण व्हिडिओ केलेला मुंबई ते कसारा जे हॉन्टेड नाही हे आपण सांगण्याचा प्रयत्न केलेला आपण त्या व्हिडिओतून, आणि त्याला दुजोरा देण्याकरता नंतर आणि काही गोष्टी सांगायच्या होत्या, म्हणून त्यानंतर आपण एक अर्लीवाला पण व्हिडिओ केला। म्हणजे एक मुंबईहून मी 7:30ची लोकल पकडलेली कसारा जाणारी, आणि त्या लोकलने आपण सर्वप्रथम उंबरमाळी गेलेलो, आणि उंबरमाळी आणि तानशेत अशी 2 स्टेशन आपण थांबणार असं मी सांगितलेलं। आणि उंबरमाळीला तर मी थांबलो, कारण उंबरमाळीला पब्लिक होतं साधारण, तर त्यामुळे तिथे काय वाटलं नाही मला। परंतु जसं तानशेतला मी उतरणार होतो, जशी तानशेतला गाडी आली तसं तिथे कोणच नव्हतं, म्हणजे इवन RPO वगैरे मला असं कोणच दिसलं नाही। आणि साधारण एक 9:15 होत होते, परंतु माझी तिकडेच एकदम गाळण उडाली आणि बोललो की नाही, कारण त्याच्यानंतर जी गाडी येणार होती मुंबईकडे जाणारी ती एक 40 मिनटानंतर होती, 40-45 मिनटानंतरची गाडी। तर बोललो तितका वेळ आपण बोललो एकटं तिथे स्टेशनला थांबणं म्हणजे खरोखर माझी बँड वाजलेली त्यावेळी, आणि म्हणून मग मी तानशेतला नाही उतरलो, डायरेक्ट प्रवास त्याच लोकलने मी कंटिन्यू केला। परंतु आपण उंबरमाळीला थांबलेलो। प्रकार असा आहे मित्रांनो, जर तुम्ही देवाला मानता तर भूतं देखील तुम्हाला मानावे लागतील, अशातला प्रकार आहे। कारण आपण जेव्हा काही ऐकतो, म्हणजे पोथी पुराण काही वाचला, मी आता तेवढं काय वाचलेलं नाही आहे, परंतु जे काही आपण
टेलिव्हिजन किंवा आपण वडीलधाऱ्यांकडून जेव्हा आपण काही गोष्टी ऐकतो देवाधर्माबद्दलच्या, तर तेव्हा ह्या गोष्टी देखील आपण ऐकतो की कशा प्रकारे काही अननॅचरल गोष्टी असतात. आणि खास करून माझा म्हणजे मी पण कोकणीच असल्या कारणाने म्हणजे तसं घरून म्हणजे कोकणाकडे ह्या गोष्टी भरपूर आहेत. तर त्यामुळे भरपूर वेळा ह्या अशा गोष्टी मी ऐकलेल्या आहेत की म्हणजे अमुक अमुक जागेला असतं, अमुक अमुक वेळेला असतात त्या गोष्टी. तर त्यामुळे थोडं मी पण त्या गोष्टींना जरा दचकूनच असतो. परंतु एक माझ्याकडून प्रयत्न होता की अशा गोष्टी म्हणजे एक ती जागा आणि ती वेळ मित्रांनो जर ती तुमची चुकीची निघाली ना, तर नक्कीच त्या गोष्टी इफेक्ट करतात. परंतु देवाच्या कृपेने अजूनपर्यंत तरी माझ्यावर तशी कुठली वेळ आलेली नाही. आणि देव करो अशी वेळ येऊ नये, म्हणजे माझ्यावरच नाही तर इतर कोणावरही ते येऊ नये, असं मनापासून माझं मत आहे. की मित्रांनो AC लोकल लागले 11-12 11-12ची ठाणं AC आहे. आणि तुम्हाला टायमिंग दाखवतो मी आता. 11:30 होत आलेत. 11:30 होत आलेत. त्या दिवशी देखील आपण जेव्हा कसारा चाललेलो ना मित्रांनो, तेव्हा पण ही गाडी 11-12ची एक साधारण 11:50-55ला गेली, 11:55च्या सुमारास. आणि आज तरी थोडे लवकर आहे, म्हणजे लेट आहेच, 20-1 मिनटं ऑलरेडी ती लेट होत आलेली आहे. परंतु त्या दिवशी तर 50 मिनटाच्या वर ही उशीर होता या गाडीला. म्हणजे ही नित्यनेमाची उशिरा जाणारी गाडी आहे AC लोकल. ह्याचा देखील डिपार्ट आपण बघूया. झालं सिग्नल दिला याला, त्याला निघाली गाडी पटकन. मित्रांनो आपलं अजून एक चॅनल आहे, जसं बजेट प्रवासी चॅनल आहे तसं आपलं अजून एक चॅनल आहे ज्याचं नाव आहे माझं मत. तर माझं मत या चॅनलवर ना मित्रांनो आपण इथे मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसबद्दल काही गोष्टी आपण मांडलेल्या. म्हणजे आता हा बघा, हा मित्रांनो ना हा मस्जिद दिशेचा एंड आहे. हा आता इथे ना मित्रांनो आता एक तुम्ही तिकडची बाजू पहिलं दाखवतो. तो बघा, तो गेटवे ऑफ इंडियाच्या दिशेने म्हणजे तिकीट काउंटरच्या दिशेचा तो एंड आहे, बफर एंड. तर त्या दिशेला मित्रांनो टॉयलेट आहे, म्हणजे शौचालय आहे, आणि एकदम सुसज्ज आणि एकदम सुस्वच्छ शौचालय आहे. परंतु मित्रांनो ह्या दिशेला म्हणजे आता हे उपनगरीय रेल्वेचे 1 ते 7 प्लॅटफॉर्म आहेत, ते संपूर्ण 2 हार्बरचे आणि 5 आहे मध्य रेल्वेचे, असे एकूण 7 प्लॅटफॉर्म आहेत. परंतु ह्या दिशेने मित्रांनो एकही शौचालय नाही. आणि त्याच्यामुळे अशी कुचंबना होते ना मित्रांनो. हा बघा, हा समोर ब्रिज आहे, ह्या ब्रिजवरून ना मित्रांनो GT हॉस्पिटल, कालबादेवी, मेट्रो ह्या दिशेने किंवा मस्जिद या दिशेने पब्लिक सकाळच्या वेळेला भरपूर असतं कामानिमित्त जाणारं. आणि इवन संध्याकाळी पण जेव्हा परतीला प्रवासी असतो तेव्हा देखील या दिशेने भरपूर पब्लिक असतं. तर इथे एक शौचालय असणं गरजेचं आहे मित्रांनो. मी बहुतेकदा बघितलं आहे आता हे जे एंड, हे जे मस्जिदच्या दिशेने हा जो एंड आहे, इथे जे झाडे झुडपं आहेत, मग तिथे मग पब्लिक मग एक नंबर करत उभं असतं कित्येकदा तरी. कारण मित्रांनो त्यांना पर्याय नसतो ना, ह्या दिशेने शौचालय नसल्या कारणाने. आणि त्या दिशेला जर जावं तर तेवढं मागे जाऊन परत त्यांना इकडे पुढे यावं. म्हणजे ज्या प्रवाशाला इथे पुढे उतरून परत त्याचा घरी जे तिथे स्टेशन जिथे उतरायचं त्याला, ते जर पुढूनच जर त्याला जवळ पडणार असेल तर तो तेवढं मागे जात नाही ना एवढं. तर मग त्यांची खूप गैरसोय होते. तर कृपया इथे मध्य रेल्वेने ना मित्रांनो कृपया लक्ष द्यावं, हे माझी विनंती आहे. मी बजेट प्रवासीतर्फे मी विनंती करतो रेल्वेला की लवकरात लवकर ह्या दिशेने कुठेतरी एक शौचालय बांधावं, जेणेकरून प्रवाशांची गैरसोय टळेल. असं काहीसं आपलं रात्रीचं स्टेशन दिसतं, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. एका साईडला गरिबांची लोकल आणि एका साईडला पैशावाल्यांची वंदे भारत. चला, बाहेरचं गेट दाखवलं, आता आज जाऊया. आज जाऊन आपल्या गाडीची वाट बघूया. मित्रांनो आपण या अगोदर देखील आपण ही माहिती दिली आहे. 1 आणि 2 हे हार्बरसाठी, 3, 4, 5, 6, 7 हे मध्य रेल्वेच्या लोकल गाड्यांसाठी, आणि 8 ते 18 म्हणजे असे 11 प्लॅटफॉर्म हे मेल एक्सप्रेससाठी आहेत इकडे मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे. आणि हे देशातील हे
सर्वात मोठं जंक्शन स्टेशनपैकी देखील एक गणलं जातं. म्हणजे दुसरा की तिसरा नंबर लागतो मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा सगळ्यात मोठ्या स्थानकांमध्ये. मित्रांनो, स्टेशनवर पब्लिक कमी आणि आर पी एफच जास्त दिसत आहेत. त्यामागचं हे देखील कारण असेल की प्रत्येक गाडी जी निघते तर प्रत्येक गाडीला लेडीज डब्याला आणि फर्स्ट क्लास डब्याला हे पोलिसांचं संरक्षण असतं आर पी एफचं. तर त्यामुळे देखील इथे जास्तीत जास्त आपल्याला म्हणजे आर पी एफ दिसतं आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी, म्हणजे महिलांच्याच नाही तर सर्व प्रवाशांच्या सुरक्षेसाठी असतात ते. 12-2, 12-8, 12-8ची कसारा पण लागले, 2ची अंबरनाथ पण लागले. पण ही 11-34ची कुर्ला का अजून जात नाही. 11-55ची ठाणा गेली पण 11-34ची अजून कुर्ला उभी अजून. बहुतेक लांबच्या गाड्यांना ती पहिला प्रायोरिटी देते. कसारा आहे आता आपली गाडी 4वर येईल होते अंबरनाथच्या जागेवर, तो इथे 5वर. मित्रांनो, फायनली आपल्या गाडीचं इंडिकेटर लागलेलं आहे 4वर गाडी येते. हार्बर रेल्वे देखील अजून चालू आहे. तिथे आहेत 1 आणि 2. कुठली गाडी लागली आहे सांगतो मी तुम्हाला. 12-17ची बांद्रा लागली आणि त्याच्या बाजूला पनवेल पण लागलेली आहे. आपण एखाद व्हिडिओ मित्रांनो पनवेलच्या शेवटचा लोकलचा देखील आपण करणार आहे. आले मित्रांनो, आपल्या गाडीचा अरायवल झालेला आहे इथे मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे. मला वाटत नाही की दुसरी कुठली गाडी आहे मित्रांनो. 12-24ची ठाणा लागलेली आहे. 12-24ची ठाणा लागलेली आहे म्हणजे कर्जत नंतर आहे. परंतु कल्याणच्या दिशेने शेवटची गाडी असावी. कर्जत लोकल ही कल्याणच्या दिशेची शेवटचीच गाडी असणार. आपली गाडी आली मित्रांनो. आपण पुढे मस्जिद एंड म्हणजे पहिल्या किंवा दुसऱ्या डब्याला आपण जाण्याचा प्रयत्न करूया. हे बघा 12-24ची ठाणा लोकल देखील आहे. ही 12-12ची कर्जत आहे पण 12-24ची ठाणा लोकल. आता हिच्यानंतर गाडी असेल काय माहीत नाही, परंतु आहे 12-24ची ठाणा लोकल आहे. चला आपण सगळ्यात पुढच्या डब्याला जाण्याचा प्रयत्न करूया. आपली ही लोकल आहे मित्रांनो राईडची, ही नाही आलेली नाही. निघाली मित्रांनो, कर्जत लोकल निघाली 12-27ला 12-12ची. पहिला डबा संपूर्ण खाली आहे. बायकाळा तेजस एक्सप्रेस आली गोव्यावरून. तेजस एक्सप्रेस उभी आहे तिथे, गोव्याहून आलेले. आणि हे बघा दादर. कर्जत जाने वाली आखरी दिन में लोकल है. मागे ठाणा लोकल आहे परंतु कल्याणच्या दिशेने कर्जतकडे जाणार आहे शेवटची लोकल.
अवश्य कळवा. शेवटची लोकल आहे, लवकर पकड. इथे काय गाडी? एक वाजून 21:35 14 मिनटं. आणि ती बघा दिवा सावंतवाडी उभी आहे तिथे. दिवा सावंतवाडी उभी आहे आणि पब्लिक बसलेलं दिसते बघा काही प्रमाणात प्लॅटफॉर्मवर. एवढं सकाळी पण पब्लिक येऊन उभं आहे. एवढ्या रात्री येऊन पब्लिक बसले. कुठली तरी एक्सप्रेस लागलेली आहे आणि कसारा लोकल देखील उभी आहे वाटतं. एक्सप्रेस पहिली जायला वाटतं. मित्रांनो आपल्यासाठी मध्यरात्र असेल पण हे बघा हे रेल्वे कर्मचारी जे असतात पटरीत काम करणारे त्यांच्यासाठी तर तो दिवस असतो, कारण ती कामं रात्रीचीच करावी लागतात. आपला प्रवास वेळेत आणि सुखाचा व्हावा म्हणून. ते बघा ते ब्ल्यू शर्टवाले ना आपले मोटरमॅन असणार. हे ब्ल्यू शर्टवाले आहेत ना हे आपले मोटरमॅन असणार. आता बघा आधीचे मोटरमॅन उतरतील आणि नवीन मोटरमॅन चार्ज घेतील. हा पडली ते बोललं ना ती एक्सप्रेस ती गतीमध्ये चालली ती जाग. आणि ही कसारा लोकल, ही कसारा. त्या लोकलचा आपण आधी ब्लॉग बनवलेला आहे. कसारा हिला पण लेट केला ना तिने. स्पेशल एक्सप्रेस असणार, साप्ताहिक असेल किंवा स्पेशल गाडी असेल. रात्रीचं कल्याण स्टेशन आहे, चहल पहल आहे कल्याण जंक्शनवरती. हे मोटरमन उतरले, जुने मोटरमन उतरले, नवीन मोटरमनने चार्ज घेतला होता. आपले मुंबई ते कल्याणपर्यंतचे मोटरमन होते. नॉर्थकडे फाटा गेला, साऊथकडे चालला. पहिलं स्टेशन विठ्ठलवाडी. पब्लिक आहे चढायला. दोन वाजलेत मित्रांनो. ही गाडी नक्की लेट झालेली आहे. 15-16 मिनटं तर कल्याणला लेट होती. आता कल्याण सोडले मित्रांनो, आता विठ्ठलवाडी देखील सोडले. आता एक एक ओसाड स्टेशन दिसायला लागतील आपल्याला. बघू आपण मोस्टली सर्व स्टेशन कवर करण्याचा प्रयत्न करूया. जितके जमेल तेवढे तरी करायचा प्रयत्न करेन. उल्हासनगर इथं उल्हासनगर रात्री 2 वाजता. रात्री 2 वाजताचं उल्हासनगर स्टेशन. आणि हो मित्रांनो, काही सबस्क्रायबर मित्रांनी कमेंटमध्ये आपल्याला सांगितलेलं की रात्रीचं भूतांचं वगैरे तर नाही, परंतु गर्दुल्ले आणि चोर चकारांचं नक्कीच साम्राज्य असतं. तर आपल्या गाडीत देखील 2-4 जण असे दिसत आहेत जे गर्दुल्ले आणि हे जरा झिंगलेले आहेत. तर आपल्या डब्यातच आहेत. बघू नाहीत मग आपण पुढे थोड्या वेळाने मागच्या डब्यात जाऊ.
अंबरनाथ आहे इथे पब्लिक आहे इथे पब्लिक आहे स्टेशन थोडंफार तरी शांत आहे शांत बदला बघूया पहिली गाडी कुठली लावली मुंबईकडे जाणार इकडे पण नाही लावली हीच जाणार बदलापूर 1:58ची गाडी 2:20 झाले 1:58 22 मिनटं गाडी लेट आहे म्हणजे ही गाडी आपली कर्जतला पोचायच्या अगोदर कर्जतवरून गाडी पहिली गाडी मुंबईकडे निघालेली पण असेल माझ्या मते आपल्याला ती गाडी कर्जतवरून जी गाडी मुंबईकडे पहिली निघेल ना ती माझ्या मते आपल्याला भिवपुरी किंवा नेरळमध्ये क्रॉस करेल नेरळच्या आसपास क्रॉस करेल हे बदलापूर स्टेशन संपूर्ण गाडी खाली आहे मित्रांनो संपूर्ण गाडी एका दुसरं पॅसेंजर बसलेले आणि एका दुसऱ्या गरजूले आणि भेटायला बसले बस आणि मी बसलो आहे बाकी कोणीच नाही मला वाटलं की ह्या लाईनला खूप गर्दी असेल म्हणजे इवन कसाऱ्याच्या कंपॅरिझन तरी कारण कसाऱ्याची जी आपण शेवटची लोकल पकडलेली तिला पण बऱ्यापैकी गर्दी होती पहिल्या ह्या डब्याला तर मोजकेच 4-5च पॅसेंजर दिसत आहेत आपल्या डब्याला तरी पॅसेंजर आहे बसलेलं आहे पहिलं स्टेशन एकदम ओसाड दिसतंय हे पहिलं स्टेशन एकदम नाही आहे तरी इथे पण पब्लिक आहे पब्लिक कुठलं स्टेशन निर्मनुष्य नाही फक्त ट्रेन निर्मनुष्य आहे फक्त खाली आहे माझी ट्रेन संपूर्ण खाली आहे बस अपने मोबाइल में रेल वन ऐप डाउनलोड करें तो जब भी हो यात्रा का मन इस्तेमाल करें शेलो आलं मित्रांनो नेरळ आणि नेरळला कुठली तरी एक्सप्रेस उभी आहे नेरळ जंक्शनला कुठली एक्सप्रेसला थांबा या कोणार्क एक्सप्रेसला थांबाय की काय कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा मित्रांनो कोणार्क एक्सप्रेस नेरळ स्थानकात थांबते का मुंबई भुवनेश्वर कोणार्क एक्सप्रेस पण निघाली थांबा होता तिला कोणार्क एक्सप्रेसला थांबाय मित्रांनो वाटतं आता सिग्नल होती का माहीत नाही माझ्या मते उभी होती आता निघाली ट्रेन आली पहिली ट्रेन मुंबईकडे जाणारी पहिली लोकल मुंबईकडची पहिली मित्रांनो मी म्हटल्याप्रमाणे आपल्याला गाडी क्रॉस झाली 2 ते 3 आपल्याला भिवपुरी आणि नेरळच्या मध्ये क्रॉस झाली गाडी एकदम राईट टर्न असते म्हणजे मुंबईहून निघालेली शेवटची गाडी कर्जतला पोहोचायच्या आतच कर्जतहून मुंबईकडे पहिली गाडी रवाना झाली भिवपुरी रोड 2:39ची गाडी होती बघा 2:39ची गाडी होती गाडी एकदम राईट टाईम गेली इथून 2:33ची कर्जतला असते आणि 2:39ची इकडे होती प्रवाशांनी कृपया लक्षात द्या ही गाडी कारशेडमध्ये जाणार आहे कृपया या गाडीने प्रवास करू नका
यात्रीगण कृपया ध्यान दें, यह गाड़ी कारशेड जा रही है। कृपया इस गाड़ी से यात्रा न करें। Passengers, please note, this train is going to Karshed. Please do not travel by this train. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून निघालेली शेवटची गाडी कर्जतला अराईव्ह झाली. टायमिंग दाखवतो 2:52. इकडचं पण दाखवतो तुम्हाला जरा, सगळंच गाड्या दाखव. 2:52. चालली मित्रांनो आपली गाडी कारशेडला. तर मित्रांनो आपण आपल्या गाडीची टायमिंग ही 12:12 होती मुंबई CSMTवरून, आणि इकडे साधारण तिचा 2:30चा टायमिंग होता. परंतु गाडी निघतानाच 15-20 मिनटं उशिरा निघालेली, त्यामुळे इथे पोचताना देखील ती 15-20 मिनटं उशिराच निघाली. आणि जसं की मी तुम्हाला बोललेलो की इथून पहिली गाडी ही 2:33 असते मुंबईकडे जाणारी, मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकरता. तर ती गाडी आपल्याला भिवपुरी आणि नेरळच्या दरम्यान क्रॉस झाली. ती गाडी एकदम राईट टाईम गेली मुंबईकडे, पण आपली गाडी येताना उशिरा आली 20 मिनटं. तर चला ह्या व्हिडिओला मी इथेच एंड करतो. व तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा. व असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरता बजेट प्रवासी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. कम्पॅरेटिव्ह कसाराच्या कम्पॅरेटिव्ह ही गाडी एकदमच खाली होती. म्हणजे कसाराच्या दिशेला तरी गाडी जाताना आपल्याला गाडीला गर्दी होती कसारापर्यंत, परंतु ह्या गाडीला बिलकुल नव्हती. म्हणजे कल्याणपर्यंत पण आलवेला गर्दी होती, आणि कल्याणच्या पुढे तर एकदमच खाली झाल्यागत झाली. म्हणजे ट्रेनमध्ये आपल्या डब्यात अवघे 10 ते 15 लोक होती, आणि ती पण पुढे पुढे कमी होत गेली. आता कर्जतला उतरताना तर अवघे 3-4 लोकच होते आपल्या डब्यात, त्याच्यातले 2 ते 3 तर गर्दुल्ले होते बेवडे. ठीक आहे, पण आपला प्रवास व्यवस्थित झाला हे महत्त्वाचं. 35 मिनिटांची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारी ही लोकल आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 3 पर आने वाली लोकल 3 बजकर 35 मिनट की छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस जाने वाली 12 डिब्बों की ही लोकल है.